मी तहसीलदार दर्यापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर झालेली असून त्यानुसार तालुक्यातील पहिली यादी ही प्राप्त झालेली आहे। या यादीनुसार संबंधित कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी ही सर्व बँका आणि सोसायटी यांच्याकडे देखील उपलब्ध आहे। तसेच संबंधित आपले सरकार सेवा केंद्रावर सुद्धा सदर यादी उपलब्ध करून दिलेली आहे। शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी सेतू सेवा केंद्र जे आहे तेथे भेट देऊन केंद्रचालकास आपला आधार क्रमांक किंवा कर्जमुक्ती यादीतील आपल्या नावासमोरचा विशिष्ट क्रमांक सादर करावा। त्यानंतर संबंधित केंद्रचालक हा शेतकऱ्यांना आधार क्रमांकाद्वारे किंवा कर्जमाफीतील विशिष्ट क्रमांकाद्वारे शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी पोर्टलवरून तपासेल आणि शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी झाली नसल्यास शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे आणि ॲग्रिस्टॅक नोंदणी झाली असल्याची खात्री झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याचा कर्ज खात्याचा तपशील तेथे उपलब्ध होईल। केंद्रचालकाने संगणक पटलावरून दिसत असलेला आधार क्रमांक, कर्ज खाते क्रमांक व कर्ज खात्यावरील थकीत रकमेबाबत शेतकऱ्यांकडून खात्री करून घ्यावी। शेतकऱ्यांनी सर्व माहिती सहमती दर्शवल्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण करावे। ॲग्री व सबमिट ही प्रक्रिया पूर्ण करावी। अशा पद्धतीने शेतकऱ्यांची KYC ही या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या अंतर्गत घेणे आवश्यक आहे, जेणेकरून संबंधित कर्जमुक्ती योजनेचा लाभ हा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना होईल, जे या कर्जमाफीसाठी यादीमध्ये समाविष्ट आहेत। आणि या अनुषंगाने तालुक्यातील सर्व बँकर्स यांची बैठकसुद्धा तालुका प्रशासनाने घेतली आहे। सेतू सेवा चालकांची पण बैठक घेतली आहे आणि त्यांना आवश्यक त्या सूचना निर्गमित केल्या आहेत। सेतू चालकांनी या आधार प्रमाणीकरणासाठी कोणतेही शुल्क आकारू नये असे सूचना त्यांना दिल्या आहेत। तरी या अनुषंगाने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे आधार प्रमाणीकरण करावे असे आवाहन या निमित्ताने मी तहसीलदार दर्यापूर सर्व शेतकरी बांधवांना करत आहे। धन्यवाद।